स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे। उमेदवारी अर्ज आज भाजपकडनं प्राजक्त तनपुरेंनी भरलेला आहे। आपण प्राजक्त तनपुरे यांच्याशी संवाद साधूया। आज भाजपकडनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे, काय सांगू? आज सर्व महायुतीतल्या घटक पक्षांचे बहुतांश प्रतिनिधी असतील, नेते असतील, जिल्हाध्यक्ष असतील, या जे इथं जिल्ह्यामध्ये उपस्थित आहे, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज अर्ज दाखल केलेला आहे। मला खात्री आहे की सर्वांच्या सहकार्यानं, सर्वांच्या आशीर्वादानं ही निवडणूक आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ आणि विजय त्या ठिकाणी प्राप्त होईल अशी मला आशा आहे। कुठेतरी पूर्वाश्रमी जे पक्ष होता त्याच पक्षाकडून आज उमेदवारी अर्ज भरला जातोय। खासदारांच्या पत्नी उमेदवारी अर्ज करता येते आपल्या विरोधामध्ये, काय सांगू? ठीक आहे, शेवटी आता राजकारण आहे। माझ्या पूर्वाश्रमीच्या पक्षातल्या सर्वांबद्दल आदरच नाही तर एक भावनिक नातं देखील आहे। काय एवढं सहजासहजी तुटेल अशातली भाग नाही। शेवटी मी पण माणूसच आहे, पण त्यांनी लढू नये अशी एक भावनिक इच्छा माझ्या मनात असणारच आहे। मला शेवटी राजकारणाचा भाग आहे। या भावनिक संबंधानुसार आपण यांच्याशी चर्चा करणार आहात का बिनविरोधसाठी, किंवा कसं चर्चा करणार? नाही, आता शेवटी कसं आहे, ते एकटे नाही आहेत। शेवटी पक्ष महाविकास आघाडी असा मला माहित नाही, पण आता नेमकी कोणाची उमेदवारी अजून काय अर्ज दाखल झालेला नाहीये, मला आज मी याच्यावर बोलणं योग्य होणार नाही। परंतु शेवटी प्रत्येकालाच भावना असतात, पण आता शेवटी राजकारण आहे। बघू आता पुढे काय होतं। अनेक दिवसांपासून भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होत्या। राहुरी पोटनिवडणूक पासून या चर्चांना सुरुवात झालेली होती, तेव्हापासूनच चर्चा सुरू होत्या का? नाही, आता ह्याच्या बाबतीत मी तुम्हाला नंतर सांगेल व्यवस्थित काय। एकंदरीत आज सगळे जण आलेले होते, कितपत विजयाचा विश्वास वाटतो? निश्चितपणे महायुतीतले बहुतांश घटक पक्षाचे नेते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उपस्थित असल्या कारणानं सर्वांच्या सहकार्यानं विजयाची खात्री मला निश्चितपणे आहे। तरी देखील ही निवडणूक आहे। निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या पद्धतीने सर्वांशी संपर्क साधणं, सर्व मतदारांपर्यंत जाणं, हे काम शेवटी जोमानं करावं लागणार आहे याची मला माहिती आहे, आणि या निवडणुकीच्या पद्धतीने निवडणूक लढली जाईल। नक्कीच हे होते प्राजक्त तनपुरे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।